नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत आपल्या आरोग्याबद्दल. हे निसर्गाच्या सान्निध्यात फिरणारा व्यक्ती, राहणारा व्यक्ती हा आरोग्यसंपन्न असतो. आपण बघू शकतात शेतकरी लोकांना आजार कमी होतात, परंतु ते शेतकरी जे शेतात शेती करतात म्हणजे मजूर लोक, शेतकरीसुद्धा स्वतः काम करणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी, त्याला आपण शेतकरी म्हणू शकतात. हे जे शेतकरी लोक आहेत, हे बघा, हे कुत्रे जाताना दिसते. हे हे जे आहे ना, निसर्गाच्या सान्निध्यात असतात. कुठलाही प्राणी हे त्याच्या पायामध्ये बूट वगैरे चप्पल वगैरे नसते, म्हणून अनवाणी फिरायला पाहिजे. आपण अनवाणी जर समजा जमिनीवर फिरले तर आपल्याला आपल्या शरीरात आपण बघू शकतात, आपल्या शरीरात आपण इलेक्ट्रिक उपकरणांच्या सान्निध्यात राहतो. आपल्या घरामध्ये फॅन फिरतो, कूलर, टी व्ही, हे जे इलेक्ट्रिक साधनांचा आपण जवळ असतो. आपल्या घरात वायरिंग असते, पूर्ण वायरिंग फिरलेली असते. अनेक वायरी असतात, एकेका पाईपमधून 20-20, 25-25 वायर गेलेल्या असतात आणि त्यातून करंट वाहत असतो आणि त्याच्या सान्निध्यात आपण असतो. आपल्या घराच्या शेजारी मोठमोठे टावर लाईन गेलेली असतात, 11 KVची लाईन गेलेली असते. परत आपण टावरच्या बाजूला मोबाईलचे टावर असतात, मोबाईलच्या टावरच्या बाजूला राहतो, ट्रान्सफॉर्मरच्या जवळ असतो. ओव्हरहेड जे तारा असतात आपल्या घराच्या बिलकुल जवळून गेलेले असतात. म्हणजे जे एकंदरीत सांगायचं हे तात्पर्य म्हणजे आपण इलेक्ट्रिकच्या सान्निध्यात असतो. सिटीमध्ये राहणारा असो की गावातसुद्धा विद्युत उपकरणांची किंवा विद्युत तारांची कमी नाही. घरातसुद्धा शहरासारखी, आपण खेड्यागावातसुद्धा शहरासारखी राहणीमान झालेली. निसर्गाच्या सान्निध्यात आपण कमीत कमी थोडा वेळ राहायला पाहिजे, किंवा आपला परिसर, आपल्या घराच्या जवळ आपण निसर्ग तयार करायला पाहिजे. आपण मगाशी एक वेळ आपण कृत्रिम घरटे बघितले होते, त्यात पक्षी असतात. मी दाखवतो, आपण त्याच जागेवर बसून हा व्हिडिओ शूट करत आहे. आता बघा, इथे मी झूम करून दाखवतो. इथे हे जे तिन्ही घरट्यांमध्ये पक्ष्यांचे म्हणजे जोडपे राहतात. तिथे त्यांनी पिले पण दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण निसर्गाच्या सान्निध्यात जायला पाहिजे. आता प्रत्येक सिटीतला व्यक्ती निसर्गाच्या सान्निध्यात जाणार नाही, परंतु आपल्या अंगणाला, आपल्या गच्चीवरसुद्धा आपण टेरेस गार्डन करून निसर्ग तयार करू शकतो. जेणेकरून आपण जमिनीच्या संपर्कात राहायला पाहिजे. जमिनीत अर्थिंग असते. आपण हे करू शकतात, अर्थिंगच्या जवळ म्हणजे आपण स्पर्श केला. आपण बरेच लोक सिटीमध्ये बघतात, रस्त्यावर फिरताना बघतात, हा रस्ता जो असतो काँक्रीटचा असतो किंवा डांबरी असतो, तिथे तुम्ही चेक करू शकतात, कारण की तिथे अर्थिंग नसते. आपल्याला जमीन मातीला टच झाला तरच आपण जमिनीला अर्थिंग होतो. म्हणजे आपण काय करायचं, आपण घरातसुद्धा वावरतो, घरातसुद्धा टाईल्स असतात, पायात कायमस्वरूपी चप्पल असतात. आपल्याला आठवत असेल की आपण जमिनीच्या संपर्कात, मातीच्या संपर्कात केव्हा आलेले आहे? मागच्या महिन्यात, मागच्या वर्षात कधी आलेले आहे आपण? बघा, मजूर लोक, शेतकरी लोक हे काय करतात, म्हणजे गवत काढताना म्हणा, किंवा माती काम करताना म्हणा, किंवा कधीतरी बाहेर बूट चप्पल न घालता आपण फिरताना बघतो. आणि जे जमिनीला टच होतात, कळत नकळत टच होतात, त्या लोकांना बघा, ते आजारी कमी पडतात. मग आपण सिटीतले लोकसुद्धा ते करू शकतात का? हो, करू शकतात. तुम्हाला म्हणजे शेतात जायची गरज पडत नाही. आपण घरातसुद्धा करू शकतो. आता बघा, मी इथे दाखवतो तुम्हाला. मी चेअरवर बसलेलो आहे आणि समोर तुम्हाला मी दाखवतो. याच्यात फायदा काय होतो? ज्या व्यक्तीला गुडघेदुखीचा प्रॉब्लेम असला, कमरदुखीचा प्रॉब्लेम असला, हाडांचा कुठलाही प्रॉब्लेम असला, त्याने हा प्रयोग करू शकतात. मी आता हा जो प्रयोग दाखवतो आहे तो मला माझ्या गुडघ्यातला, म्हणजे एका गुडघ्याला मार लागल्यामुळे एका गुडघ्यातून कटकट असा आवाज येत होता चालताना, आणि गुडघ्याला सूज येत होती. सूज आल्यामुळे मी मांडी मारून बसू शकत नव्हतो, किंवा शौचासला बसतानासुद्धा लांब पाय करावा लागत होता. हा मला प्रॉब्लेम होता. परंतु आता मला मांडी मारूनसुद्धा बसता येतं. हे म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी करायची गरज नाही. मी आता एकदा केलं तर मला कमीत कमी मी गेल्या 6 महिन्यापासून मला कुठलाच त्रास झालेला नाही, आणि आपणसुद्धा करू शकता. बघा, मी निसर्गाच्या सान्निध्यात बसलो आहे. हा प्रयोग तुम्ही, गरज नाही की तुम्ही जंगलात जायला पाहिजे. आपल्या अंगणात, आपल्या घराच्या जवळच किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपण काय करायचं, जिथे माती आहे तिथे खुर्ची नेऊन ठेवायची. तिथे
लॉन गवत असतं, ते गवतावर अनवाणी चालायचं, म्हणजे गवतावरसुद्धा चालले तरी आपण जमिनीला टच होतो. मग आता आपण काय करायचं की जी मातीची जागा आहे, ओली जागा पाहिजे, मातीची जागा पाहिजे, ना की आता हा आपण कॉन्क्रीट रस्ता बघतो, यात जर तुम्ही अर्थिंग चेक केली तर या अर्थिंग नसते इथे. मग आता बघा, मी आता इथे जवळ दाखवतो. हे बघा, इथे एक बादलीभर पाणी घ्यायचं आणि त्यात जमिनीवर ओतून द्यायचं. हे बघा ओलं झालं. ह्या ओल्या इथे आपण पाय ठेवून बसायचं. अर्धा तास बसा, 1 तास बसा, 2 तास बसा. आता मी जवळजवळ 1 तासापासून इथे बसलेलो आहे. आता बघा आपले पाय बसून बसून भारून आले तर काय करायचं, आपण काय करायचं, हा जो पाय आहे, दोन्ही पाय खाली जमिनीवर न ठेवता एक पाय असा ठेवून आपण असे बसू शकतो, परंतु एक पाय टच पाहिजे. हा जो दुसरा पाय आहे जमिनीला टच पाहिजे. म्हणजे आपलं शरीर आहे ना, आपण व्होल्टेज चेक करू शकता, आपल्या शरीरात आहे ना 0 व्होल्ट झालेलं आहे. आता बघा हा पाय तापून आला तर आपण हा पायसुद्धा ठेवू शकता. हे तर नॉर्मल आहे, हे सांगायची गरज नाही आपल्याला. बघा या अशा पद्धतीनं आपण बसून राहायचं. कितीही वेळ बसू शकतो. लांब पाय ठेवा, जवळ पाय ठेवा, असं आपण इथे असं उभं राहू शकतो. म्हणजे मी आता जमिनीला टच आहे. मी जर आता समजा मी 2 तास जमिनीला इथे टच राहणार आहे. आता समजा 1 तास झाला, अजून 1 तास मी बसणार आहे इथे. म्हणजे जवळजवळ मी 2 तास जमिनीला टच झालो आहे. म्हणजे शेतकरी जसं शेतात मातीला टच होतो, तर मी सिटीमध्ये शेतकरी शेतामध्ये मातीला टच होतो, मी सिटीमध्ये मातीला टच होतो. आपण सुद्धा असा हा प्रयोग करू शकता. आणि हे नाही, तुमचे गुडघे दुखत आहेत आणि तुम्ही फक्त एकदा बसून बघा 2 तास, आणि दुसऱ्या दिवशी मला व्हिडिओला कमेंट करून सांगा की माझी गुडघेदुखी बंद झाली. दुसऱ्याच दिवशी आता कदाचित आपले गुडघेदुखीवर आहे, तुम्ही 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस बसू शकतात. आपल्याला 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही. चेअरसुद्धा आपली फुकटची आहे. चेअर नसली तुम्ही जमिनीवर उभं राहू शकतात किंवा मातीत दगड ठेवून तिथे बसू शकतात. म्हणजे याला कुठला खर्च नाही, कुठली औषधी नाही, कुठल्या गोळ्या नाही, कुठल्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. आता माझा पाय, आता हे बघा आपले 2 गुडघे, आता माझा हा उजवा गुडघा आहे. इथे चालताना इथे ना हा इथे पूर्ण सूज यायची आणि हा पाय इथे मी दाखवतो, हा पाय इथे इतका यायचा, याचा पुरा टच नाही होता. आता बघा हा टच होतो आहे. आणि हा पाय इतका असल्यामुळे मला म्हणजे मांडी मारून बसता येत नव्हतं आणि चालताना इथे कटकट असा आवाज येतो. हे मी माझा अनुभव सांगतो आहे. मी अनुभव का सांगतो की माझी जाहिरात नाही करत. माझ्यासारखा जो दुःख होतं आहे, आता ज्याचं दुखतं आहे त्याला कळतं. गुडघेदुखी आणि दातदुखी हे सेम असतं. रडकुंडी येतो माणूस कारण की आपण दोघं पायांवर चालतो. दोघं पाय जर आपले, मी जर समजा एका व्यक्तीचा जर प्रवास सुखकर केला, तो चालायला लागला, मला आशीर्वाद देईल. मी तर म्हणतो तुमचं ऑपरेशन झालं आहे, हा काही व्यायाम करायचा नाही, हा करू शकतात तुम्ही. ऑपरेशन झाल्यावरसुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. कारण की ह्यात काय होतं की आपल्या शरीरातले जी रोगप्रतिकारशक्ती, आपले जे सेल्स असतात, पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी, या सेल्स आहे ना आपसात युद्ध करत असतात. त्या युद्धात कुठल्याही पेशी म्हणजे जिंकतात आणि बाकीच्या हारतात. म्हणजे ते अनबॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती ही योग्य पद्धतीने कार्य करत नाही. मग आपण काय करायचं, ही जी आहे ना रोगप्रतिकार शक्ती का कार्य करत नाही, जसं आपण युद्धावर बघतो, हे जवान जेव्हा युद्ध करत असताना जर समजा वातावरण बिघडलं, पाऊस चालू झाला किंवा थंडी आहे किंवा उन्हाळा आहे, त्या टायमाला ते म्हणजे प्रॉपर युद्ध करत नाही किंवा प्रॉपर जीवन जगत नाही. तसं हे आपल्या सोल्जर असतात. या सोल्जरलासुद्धा जर प्रॉपर वातावरण मिळालं आणि आपल्या शरीरात प्रॉपर पद्धतीने ते कार्य करू शकत नाही. म्हणजे सेल्स ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी किंवा सेल्स बॅलन्स ठेवण्यासाठी आपण हा प्रयोग करा आणि प्रयोग करून बघितल्यानंतर जर समजा आपल्याला काही रिझल्ट वाटला किंवा काही फायदा झाला तर कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण याला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा. आपण कमेंट करू शकतात, चांगलंही कमेंट करू शकता, वाईटही कमेंट करू शकतात, किंवा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा त्या पद्धतीनं आपण सांगू शकतात. धन्यवाद.